नमस्कार 24 लोकव्यासपीठ 24 उजाड ते हिरवळ सुंदर व हरित धुळेच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल. धुळेकरांच्या सक्रिय सहभागातून बीज गोळे उपक्रम लोक चळवळ धारण करणार. धुळे शहराला अधिक सुंदर, हिरवेगार आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या हरित धुळे अभियानाचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा असलेल्या बीज गोळे बनवण्याचा उपक्रम आता सुरू होत आहे. धुळेकरांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान लोक चळवळीचे स्वरूप धारण करणार असून शहराच्या पर्यावरणीय भविष्याचा पाया या उपक्रमातून रचला जाणार आहे. सुंदर व हरित धुळे हे धुळे शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुप अग्रवाल यांच्या स्वप्नवत संकल्प आहे. शहराच्या भावी पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि आरोग्यदायी वातावरण मिळावे या उद्देशाने त्यांनी या अभियानाची संकल्पना मांडली असून त्याला व्यापक लोकसहभाग मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाला महापौर मायादेवी परदेशी यांचे सक्षम नेतृत्व आणि महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचा प्रशासकीय पुढाकार लाभला आहे. महापालिका प्रशासनाने या अभियानासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली असून नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन नियोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे शहरात अनेक वर्षापासून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड क्षेत्रात सातत्याने कार्यरत असणाऱ्या ग्रीन धुळे वृक्ष टीमसह विविध पर्यावरणप्रेमी संस्था, सामाजिक संघटना, युवक महामंडळे, शैक्षणिक संस्था आणि जागरूक नागरिक या अभियानासाठी एकत्र आले आहेत. या ग्रीन धुळे वृक्ष टीम कार्यकर्ते तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून नागरिकांना प्रत्यक्ष सहभागाची संधी उपलब्ध होणार आहे. 31 मे रोजी सकाळी 8 वाजता मयूर गार्डन देवपूर येथे बीज गोळे बनवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी केवळ उत्साहाने उपस्थित राहून सहभाग नोंदवायचा आहे. बीज गोळ्यांच्या माध्यमातून हजारो झाडांच्या निर्मितीचा पाया घातला जाणार असून येत्या काळात धुळे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यावरण संवर्धन ही केवळ शासन किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हा संदेश या अभियानातून दिला जाणार आहे. आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी धुळेकरांना या अभियानात मोठ्या सहभाग घ्यावे असे आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाने किमान काही बीज गोळे तयार करून पर्यावरण संवर्धनाच्या या लोक चळवळीत योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. हरित धुळे केवळ अभियान नसून आपल्या शहराच्या भविष्यासाठी सामूहिक जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून धुळेला हिरवाईची नवी ओळख देऊया असे आवाहन करत पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांसह ग्रीन धुळे टीमचे समन्वयक ललित माळी यांनी केले आहे. धुळेकरांनो, या ऐतिहासिक उपक्रमाचे साक्षीदार व्हा आणि सहभाग घ्या. हरित धुळेच्या निर्मितीला आपला सहभाग नोंदवा असे आवाहन केले आहे.